की लावासानी यांच्या जमिनी खोट्या प्रकारे अवैध प्रकारे हडपल्या होत्या म्हणून 210 एकर परत द्याव्या लागल्या। पण अजूनही शेकडो एकर जमिनींवरती तिथल्या मूळ निवासी आदिवासींचा दावा आहे। हजारो हेक्टर जंगल आणि जमीन आणि पश्चिम घाटासारख्या अत्यंत संवेदनशील अशा नाजूक पर्यावरणीय व्यवस्थेवरती हल्ला झाला। वेगळे जे खरेदीदार आहेत त्यांचं कर्ज फेडायचं, त्यांना घरं द्यायची, या सगळ्या बाबत कंपनीच्या ऑर्डर मध्ये आलेला आहे। परंतु त्या आदेशामध्ये जे पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न आहेत त्याचा उल्लेखही झालेला नसताना हा कोट्यावधी रुपयांचा व्यवहार हा पुढे जाऊ शकत नाही। ठुमाबाई बंडू आलेकर मुगाव आज लवासाने जी फसवणूक केली ती अख्ख्या तालुक्याला केली नाही। एवढी 210 एकर जमीन आज त्यांनी अशी गायब केली होती। आमचा सासू सासरा आई वडील आज मुगामध्ये राहून सुद्धा त्यांना फसवणूक केली की 200 रुपये देऊन हॉटेलमध्ये जेवून त्यांनी गार करून त्यांनी लवासानी आमची वळवून नेली जमीन। पण आता जमीन त्यांना परत देण्याची त्यांना अशी होकार त्यांनी दिला तर आम्ही त्या मुगावमध्ये काम बचत चालू करू नाही तर करू देणार नाही। आज आम्हाला फसवणूक केली, आम्हाला माळावर टाकलेले। आज त्यांनी डीएम पानशेत धरण आज हे धरण आले त्या गावामध्ये आमचं आज घरं होती, झोपड्या होत्या, त्यांनी म्हणले की आम्ही पुनर्वसन करू। आम्हाला पुनर्वसन झालं नाही, काही नाही आणि आम्हाला असं झाकलून त्यांनी जेसीबी आम्हाला दाखवून आज पोलीस पाटी दाखवून आज आम्हाला जंगलामध्ये ठेवलेले आहे। आज रानामध्ये आम्ही आज वनामध्ये आज कडा इकडं वडा आणि मधीच्या भागामध्ये आम्हाला लवासानी हे फसवणूक करून ठेवलेली आहे। आमची जमीन आम्हाला परत पाहिजे तर तुम्हाला पुढं चालू देणार नाही तर चालू देणार नाही। तुमचा तिथं आल्यावरती तुमचा जीव गेला तरी किंवा आमचा जीव गेला तरी आम्ही बचत चालू देणार नाही। आमच्या मुगामध्ये पाडच टाकायचा नाही ना। आमचा हक्क दिल्याशिवाय आम्ही कुठलाच मार्ग तुम्हाला चालू देणार नाही। तुम्ही किती असू, तुम्ही पोलीस आणा, फौजदार आणा, मामलेदार आणा, आम्ही कचेरीत भेट नाही। आम्ही कचेरीला भक्कम आहे पण आमचा जागा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही। आम्ही जेसीबी खाली आडवी पडलो लेकरं घेऊन तेव्हा आमचं हे जमीन बचली तरी पण प्रयत्न करतात ते जमीन आम्हाला फसवणूक करायला, पण आम्ही फसवणूक करणार देणार नाही। तुम्ही किती येऊन द्या लवसा, आम्ही देणार नाही जागा। आज आम्ही संघर्षासाठी संघर्ष न करणारे पण या देशातलं पर्यावरण म्हणजे जगण्याचा आधार, जल जंगल जमीन आणि त्यावर जगणारे सगळे समुदाय, मग ते माळकरी असोत की कष्टकरी असोत, आदिवासी असोत की दलित असोत, शेतकरी मजूर, या सर्वांना वाचवणारे अशा जनआंदोलनांचे साथी आहोत। आमच्या जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे आज सुनीतीताई सुर, विश्वंभर चौधरी आणि लावासामधून आलेल्या लीलाताई मरगळे, भिवा भाऊ, बाबू मरगळे, ठुमाबाई वालेकर या सर्वांनी आपलं आपलं म्हणणं मांडलेलं आहे। या सगळ्यांच्या केसेसमध्ये हे साबित झालेलं आहे की लावासानी यांच्या जमिनी खोट्या प्रकारे अवैध प्रकारे हडपल्या होत्या म्हणून 210 एकर परत द्याव्या लागल्या। पण अजूनही शेकडो एकर जमिनींवरती तिथल्या मूळ निवासी आदिवासींचा दावा आहे। असं असताना ज्या सिलिंग ऍक्ट खाली जमिनी घेतल्या त्या भूमिहीनांना न देता लावासाकडे वळवण्यात आला। पण त्याच्या पलीकडे जाऊन हजारो हेक्टर जंगल आणि जमीन आणि पश्चिम घाटासारख्या अत्यंत संवेदनशील अशा नाजूक पर्यावरणीय व्यवस्थेवरती हल्ला झाला। हे आम्ही नाही, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयापासून ते महाराष्ट्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळापर्यंत आणि सरकारने नेमलेल्या विविध समित्यांच्या अहवालांमध्ये साबित झालेला असताना सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने केंद्राचा अधिकार डावलून जो मंजुरी दिली होती त्याच्यानंतर 2011 मध्ये दिलेल्या मंजुरीतल्या अटी सुद्धा आजपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही। आमच्या विश्वंभरराव चौधरींसारखे एक्सपर्ट्स आणि सुनीतीताईंसारख्या कार्यकर्त्या आणि अनेक 8 जणांच्या तर्फे ज्या केसेस हायकोर्टामध्ये दाखल झाल्या आहेत त्या आजही चालू आहेत, त्यांचा सुद्धा अजून निकाल लागलेला नाही आणि इथल्या कोर्टामध्ये यांच्या जमिनीच्या हक्काच्या केसेस सुद्धा चालू आहेत। असं असताना नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलनी तिथे सुद्धा दावे दाखल असताना सुनावणी केली नाही। आदिवासी आणि दलित म्हणजे काय, नुसतं त्यांना मुसलमानांच्या सारखं वेगळं मानून अल्पसंख्याक मानून हाकलून देणं आहे का?
हा आमचा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेगळे जे खरेदीदार आहेत त्यांचं कर्ज फेडायचं, त्यांना घरं द्यायची, या सगळ्याबाबत कंपनीच्या ऑर्डरमध्ये आलेला आहे. परंतु त्या आदेशामध्ये जे पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न आहेत त्याचा उल्लेखही झालेला नसताना हा कोट्यावधी रुपयांचा व्यवहार हा पुढे जाऊ शकत नाही. आणि विश्वंभर चौधरींनी आता सांगितलं त्याप्रमाणे की पर्यावरणीय मंजुरी जी 2011 मध्ये मिळाली होती ती 2022 नंतर चालू नाही. त्यामुळे विक्री झाली असली तरी सुद्धा कार्य पुढे नेऊ शकत नाही. आणि डार्विन कंपनीचा दावा आहे की ते निरंतरता आणि न्याय याच्या आधारावरतीच कार्य करतात. मग त्यांना याची दखल घेणं आवश्यक होतं की नाही हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून संघर्षासाठी नाही पण जगण्याच्या अधिकारासाठी हा लढा चालू राहील. आणि आमचा ते सत्याग्रही मार्गानेच होता, तसा आजचाही हा पुढचाही संघर्ष हा सगळा सनदशीर मार्गानेच चालेल. आम्ही नेहमीच कानूनी आणि मैदानी अशी लढाई लढतो आणि ती लढाई आम्ही कार्यकर्ते नाही, आमचे धरातळाशी जोडलेले सगळे समुदाय लढतात, ज्याची झलक आज ठुमाबाई आणि लीलाबाईंनी दाखवलेली आहे.